संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक औरंगजेबाच्या कबरीजवळ पाहणीसाठी पोहोचलेले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सध्या कबरीच्या परिसरात पाहणी करतायत। पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड हे सुद्धा औरंगजेबाच्या कबर परिसरात पाहणीसाठी दाखल झालेत। हे दृश्य आपण संभाजीनगरच्या खुलताबाद परिसरातली पाहतोय। याच ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे। या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। औरंगजेबाची कबर उखडून काढा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलेली आहे। त्यासाठी आंदोलन राज्यभरात ठिकठिकाणी करण्यात आलं। या इशाऱ्यानंतरच या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला होता। आता सध्या संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कबर परिसरात पाहणी करतायत। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड हे संपूर्ण परिसरातील बंदोबस्ताची पाहणी करतायत। तिथली परिस्थिती नेमकी काय आहे याचा आढावा घेतला जातोय। एसआरपीएफची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांच्याकडून। रामनाथ, पाहणी केली जाते, काय नेमकी अधिकची माहिती याबाबत? तो की हे दृश्य आपण पाहतो आहोत। संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी कबर परिसरात पाहणी केलेली होती। या ठिकाणी फक्त एकच व्यक्ती प्रवेश करू शकेल अशा प्रकारचं भक्कम बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं। हिंदुत्ववादी संघटनांनी इशारा दिल्यानंतरच या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली होती। आपले प्रतिनिधी रामनाथ ढाकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामनाथ, पाहणी केलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच होते आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड हे दोघेही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं जो काही प्रश्न या ठिकाणी आहे तो या ठिकाणी त्यांच्याकडून पाहणी करण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून या ठिकाणी माहिती घेण्यात आली आहे। त्याचबरोबर पुरातत्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची सुद्धा चर्चा झालेली आहे। नक्कीच हे दृश्य आपण पाहतोय। पाहणी करून हे अधिकारी निघालेले आहेत। या संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। नहीं, अभी हम कुछ सिलसिले में यहाँ कायदा सुव्यवस्था की मीटिंग थी। इस सिलसिले में हमने सारे शहर का मुआवजा किया है। सारे ज़िले में शांतता सुव्यवस्था आबादित है। सबको हमने विनंती वजह इशारा दिया है कि कोई भी अफवाह न फैलाए, शांति बरकरार रखिए। कोई भी अगर अफवाह फैला रहा है या कोई सोशल मीडिया का गलत इस्तेमाल कर रहा है तो कायदा अपने ढंग से काम करेगा। ऐसे लोगों में जो शांति बिगाड़ने में लगे हैं उन पर सख्त कार्रवाई की जाएंगी। जो भी शांतता सुव्यवस्था जिले में अभी आबादित है वो वैसे के वैसे रहने चाहिए। इसलिए जिला प्रशासन सतर्क है। पूरी यंत्रणा को हमने अलर्ट किया है। मैं और एसपी साहब खुद गांव में, देहात में, रूरल एरिया में हम घूम रहे हैं। अभी सभी लोगों को हम अपील कर रहे हैं कि कोई भी गलत प्रक्षोभक भाषण ना करे, किसी की भी भावना को ठेस ना पहुँचे, कोई अफवाह न फैलाए, सोशल मीडिया पे कोई भी बात ना कहे और शांति बनाए रखने इसने हमने आह्वान किया है। और यहाँ सब पुलिस बंदोबस्त हर जगह पे लगाया है। कोई चिंता की बात नहीं है। आम लाइफ चल रहा है, चलने दीजिए। सर, नागरिकांना काय आवाहन करणार आहे? नागरिकांना मी हेच सांगतोय की जिल्ह्यामध्ये शांतता सुव्यवस्था एकदम चांगली आहे। कुणीही अफवा पसरू नका, कुणीही कुणाच्या भावनेला ठेच पोहोचेल असं वक्तव्य किंवा सोशल मीडियावर काही पोस्ट टाकू नका। एकमेकाच्या सर्वांचा आदर करा, एकमेकाला सहकार्य करा, शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा। जिल्ह्याचा विकास चांगल्या पद्धतीने सध्या सुरू आहे। त्या विकासाला स्पीड ब्रेकर लागेल, शांतता व्यवस्था भंग होऊन स्पीड ब्रेकर लागेल अशा प्रगतीचं कुठलंही कृत्य करू नका असं मी तमाम जनतेला जिल्हा प्रशासनातर्फे विनंती करतो।